पडत नाही. महाराष्ट्र डिझेलची टंचाई आहे, शेतकऱ्यांना डिझेलची आवश्यकता आहे. गावोगाव पेट्रोल पंप, डिझेल पंपवरची जर स्थिती बघितली तर अतिशय शेतकरी त्रस्त आहे. काही जिल्हाधिकाऱ्यांनी अतिशय तुघलकी आदेश काढलेले आहे की स्वतःचा ऍग्री स्टॅग घेऊन या, शेताचे पेपर घेऊन या. मला एक सांगा, पुन्हा ट्रॅक्टर असेल तर त्याचे पेपर घेऊन या. पण आता सगळ्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर नसतात. काही शेतकरी हे पुन्हा जरी रोजानं रेननी ट्रॅक्टर बरोबर स्वतःच्या शेतात काम करतात, त्यांनी काय करायचं? शेवटी ट्रॅक्टरवाले डिझेल मागत असतात. ट्रॅक्टर कित्येक लोकांचा व्यवसाय आहे, ट्रॅक्टर शेतकऱ्यांना भाड्यानं देणं. म्हणून अशा पद्धतीनं तुघलकी आदेश निघालेला हा चुकीचा आहे. एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात मुबलक साठा आहे. मग मुबलक साठा काय नाही, सगळ्या स्थिती काय, लोकांना वन वन फिरावं लागतं. काँग्रेसचं काय झालं, काही झालं तर काँग्रेस, काही झालं तर काँग्रेस, याला काय अर्थ? सत्ता तुमची आहे ना, याचा अर्थ तुम्ही सत्ता राबवण्यात कमी पडताय, याचा असं त्याचा अर्थ घ्यायचा का मग आम्ही? तर काँग्रेस सगळ्या गोष्टी करू शकतो सत्तेत नसताना. तर तुम्ही सत्तेत असताना कशासाठी लोकांनी मग चांगल्या घाण भाषेत उत्तर द्यायचं का?